चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग गावच्या हद्दीत खडी क्रशर मशीन सुरू आहेत. सुरक्षा नियमांना धाब्यावर बसवून या ठिकाणी वारंवार जिलेटिनचा वापर करत स्फोट करून दगड फोडले जातात. काही दिवसांपूर्वी डोंगराकडील वाटेवर असलेल्या खडी क्रशर खणींमध्ये सुरुंग लावून मोठा स्फोट करण्यात आला. हा स्फोट इतका तीव्र होता की मांडेदुर्गसह सुंडी, कारवे आणि ढोलगरवाडी या गावांमध्ये भूकंप झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले. खिडक्यांच्या काचा फुटल्या. स्फोटाच्या आवाजानं घाबरलेली लोक घराबाहेर धावत आली. या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र यामुळं ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. स्थानिकांनी बेकायदेशीर आणि जीविताला धोका पोहोचवणाऱ्या खडी क्रशर मशीन तात्काळ बंद करण्याची जोरदार मागणी केली होती. मागणी करूनही मशीन बंद न केल्यामुळं आज चंदगड तहसील कार्यालयाच्या समोर ग्रामस्थांनी साखळी आंदोलन सुरू केले. जोपर्यंत मांडेदुर्ग हद्दीतील खडी मशीन कायमस्वरूपी बंद होणार नाहीत तोपर्यंत हे साखळी उपोषण आंदोलन मागं घेणार नाही असा निर्धार आंदोलकांनी केलाय. परवाचा जर स्फोट बघितला तर यशवंतनगर तावरेवाडीपर्यंत हा स्फोट गेलेला आहे. परंतु याने तिथे जाऊन पाहणी सुद्धा केलेली नाही. फक्त सर्कल आले, तलाठी आले आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्यावरती गुन्हे नोंद होते. कुणावरती गुन्हे? मालकावरती नाही सर, आमच्यावरती गुन्हे नोंद होतील. आमचे जे सगळे लोक आहेत या लोकांवरती गुन्हे नोंद करा असा वरून त्यांना आदेश आला. कुणी आदेश दिलेला माहिती नाही. परंतु गावावरती एवढा गुन्हे नोंद करणे एवढं सोपं नाही. कारण तिथे गाव असेल तिथे राव काय करू शकत नाही. आम्हाला जाताना अशी रस्त्याला अडचण होते. गेलो की ना भेटतात ना आम्हाला घुसवलं लागतं, शरीर लागतात, काटे लागतात आणि कोणही आम्हाला दाद देण्यात काय नाही. आणि असं का हो मुलं जावल्यात, मुलं गावती बिती म्हटल्यावर काय म्हटल्याने त्यांनी आणि परत मुलं होत नाहीत काय म्हटल्याने त्यांनी आणि परत मुलं काढीत जायचं का ते कमी जायचं. गावाने मुलं भाजी केल्यानंतर आम्ही किती काढायची. आंदोलनात मांडेदुर्ग गावातील सुमारे 400 ग्रामस्थांनी सहभाग घेतला. यावेळी सरपंच विनायक कांबळे, उपसरपंच गणपती पवार, माजी तंटामुक्त अध्यक्ष BM पाटील, नाना डस्के, संजय धामणेकर, दयानंद भोगन, सुनील पाटील, शांता पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.